आज आपण बनवणार आहोत आगरी पद्धतीचं सुक्कं काळं मटण। त्याच्यासाठी कुकरमध्ये आपण 3 पळी तेल घेऊया। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये 2 चमचे अद्रक लसणाची पेस्ट टाकूया। पेस्टला छान परतवून घ्यायचं। त्याच्यामध्ये आता आपण हिंग टाकूया। त्याच्यामध्ये आपण 2 कांदे चिरून टाकूया आणि त्यांना पण मस्त परतवून घेऊया। कांदा छान परतला की त्याच्यामध्ये मटण टाकूया। मटण छान धुवून त्याच्यामध्ये तिखट हळद टाकून त्याला छान मॅरिनेट करून 10 मिनिटं आधीच ठेवलं होतं। आता वाटण्यासाठी आपण 2 कांदे गॅसवर भाजून घेऊया। मग त्याच्यानंतर 1 खोबरा, तो पण छान गॅसवर भाजून घ्यायचा आहे काळा होतपर्यंत। आता खोबरा छान भाजलाय, त्याच्यामध्ये खोबरं, कांदा, मिरची, अद्रक आणि कोथिंबीर घालून त्याची मस्त आता कढाईमध्ये तेल घेऊन त्याच्यामध्ये बटाटे फ्राय करून घेऊया। बटाटे ऑप्शनल आहे, तुमच्या मर्जीनुसार तुम्ही घेऊ शकता। आमच्या घरी खाताना आम्ही वापरतो। केलेला वाटण आता आपण तेलामध्ये छान परतवून घेऊया। आता याला तोपर्यंत परतवायचं आहे जोपर्यंत त्याचं तेल सुटत नाही। याच्यामध्ये आपण टाकूया 2 चमचे तिखट, 2 चमचे गरम मसाले आणि याला आपण छान परतवून जोपर्यंत त्याचं तेल सुटत नाही। वाटण मस्त शिजलंय, त्याच्यामध्ये आता आपण आपला शिजलेला मटण टाकूया। त्याच्यामध्ये आपण 1 चमचा आता मीठ टाकूया। याला 5 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवूया आपण आणि एक उकळी काढली की आपला मटण तयार